की काय, त्यामुळे घाई होणार नाही. आपण मेकअप फिक्सर मारून झालेलं आहे. आता आपण स्विस ब्युटीचं लूज पावडर वापरणार आहोत. मला याची व्हाईट पावडर कधीपासून आवडते मलाच माहीत नाही. खूप छान ब्लेंड होते, खूप वेळ टिकते. मी जास्त काही नाही केलं. रोज मॉइश्चरायझर प्लस व्हिटॅमिन सीचं सीरम, सनस्क्रीन त्यावर ही पावडर लावली, तरी एवढं सुंदर दिसतं लूक, की बरचसं मेकअप काही केल्यासारखं वाटतं. आता लिप बाम. मला लिप बाम खूप आवडतो. त्यामुळे मला फ्रेश फील होतं. बाहेरगावी कुठेही गेले, तरी माझ्या पर्समध्ये माझ्यासोबत लिप बाम असतोच. बाकीचा मेकअप नसला, तरी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, व्हिटॅमिन सी आणि लिप बाम हे एवढं तर पर्समध्ये असतंच असतं आणि मला असं वाटतं, की सर्वांनी यूज करायला पाहिजे. यामध्ये खूप सारे रंग मिळतात तुम्हाला. आयब्रो लायनर. बाहेर जायचं असेल, तरच मी वापरते. याने तुमचा चेहरा आणखीन जास्त आकर्षित वाटू लागतो. थोडेसे फीचर्स तुमचे आणखीन सुंदर दिसायला लागतात. आज ब्लश करणार नाहीये, डायरेक्ट हायलाइट करणार आहे. हा हायलाइटर कोणत्या कंपनीचा आहे माहीत नाही. कारण माझ्या मुलींनी हे गिफ्ट केलेलं आहे आणि हा खूप सुंदर आहे. मेकअपमध्ये मला ब्लश, हायलायटर हे गोष्टी आवडतात खूप. आपला कमी प्रोडक्ट वापरून मेकअप पूर्ण झालेला आहे. आता हेअरस्टाईल. मी नेहमी मोठ्या दाताचा कंगवा वापरते गुंता काढण्यासाठी. एकदा गुंता काढून घेतला, मग तुम्हाला जशी पाहिजे तशी हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. आता मला अंबाडा बांधायचा आहे आणि त्यासाठी मी बारीक दाताचा कंगवा वापरत आहे. गुंता अगोदर मोठ्या दाताच्या कंगव्याने काढून घेतलेला आहे. ह्या हेअरस्टाईलसाठी मी साधा सिंपल अंबाडा बांधत आहे. मागे रबर लावलेलं आहे मी आणि त्यालाच मी अंबाडा बांधणार आहे. असा अंबाडा मला खूप आवडतो. साधा, सिंपल, झटपट होतोही. त्याला गजरे लावल्यानंतर एकदम सुंदर दिसतात. माझा आजचा लूक जो आहे, त्यासाठी अंबाडा हा खूप सुंदर हेअरस्टाईल म्हणून दिसणार आहे. आपला अंबाडा तयार झालेला आहे. आता मी याला गजरे लावते आहे. हे गजरे मी मिशोवरून मागवले आहेत. खूप सुंदर याची क्वालिटी आलेली आहे. जर तुम्हाला हवं असेल, तर मी याचं लिंक तुम्हाला मेन्शन करत आहे. तुम्ही जरूर व्हिजिट करा आणि घेऊन बघा तुम्ही. खूप सुंदर गजरे आहेत. आता समोरून थोडीशी हेअरस्टाईल करूया आपण. मी पिनअपनी सिक्युअर केले आहेत उरलेले केस. असा आपला सुंदर सिंपल अंबाडा, त्यावर गजरे हेअरस्टाईल तयार आहे. आता काजळ. काजळ लावलं तरी असं वाटतं खूप काही मेकअप केला आहे, कारण डोळे लगेच बोलके वाटू लागतात. आयलायनर लावत आहे मी आता. स्विस ब्युटीचंच आहे हे पण आयलायनर. खूप सुंदर आहे. खूप डार्क आहे आणि